मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी मला बहुमताने विजयी करतील एवढा माझा. विकास आघाडीचे खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल की काय वाटतं? लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करण्याचा आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार आपल्याला अधिकार मिळाला आहे आणि ह्या मताचा सदुपयोग आज या ठिकाणी नागरिक या लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूनं मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी मला बहुमताने विजयी करतील एवढा माझा मनामध्ये आत्मविश्वास आहे. या 8-15 दिवसात खूप आरोप झाले, प्रत्यारोप झाले, त्याविषयी काय? हो, आरोप प्रत्यारोप हे करत असताना कोणीही, मी असो किंवा विरोधकांनी असो, सत्यता असल्याशिवाय आरोप करू नये. आपल्याजवळ ठीक आहे 50%, 40%, काहीतरी प्रमाणात सत्यता असावी. 10% तरी त्यांनी सत्यतामध्ये द्यावी, आरोप सिद्ध करून दाखवावे, त्यांनी सांगायचं आणि मी ऐकायचं. तर महादेव जानकर म्हणजे पराभूत झालं तर संन्यास घ्यावा, घ्यावंच लागेल ना. आता बरोबर झाल्यावर बरोबर होणारच आहे 4 तारखेला. मी तुम्हाला सत्य सांगतो, सत्यमेव जयते, सत्य हे बरोबर होणार आहे त्यांचं. कारण त्यांना इथं निवडणूक लढवायचं काय कारण, काही इथले तुम्ही रहिवासी आहेत, कुठं सातारा, कुठं परभणी, का उभं टाकलं आपण इथं? उभं टाकून तुम्ही घराघरामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं, जाती जातीमध्ये विष घालवण्याचं काम केलं. हे चुकीचं आहे. राजकारण हे का वैचारिक लेवलनं चालते. पण तुम्ही इथं ओबीसी ओपन करून या ठिकाणी मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही. हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव. राजेश काटकर, साम टीव्ही न्यूज, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.